तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू दोष झालो दास पायाचा लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम ए इकडे बघ काय त्याला वाटलं महाराज जरा आकाराने दिसायला जमतंय का नाही इकडे बाळा इथे आपलं जवळ माझ्याजवळ इकडे इथं नाही जमू द्यायचे तुला इकडे इथे 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 माझ्याजवळ आपल्या दोघाला गुळे इथे लोकाविरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये सिया राममय सब जग जानी सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम सिया राम जय सिया राम अन्यो सहस्त्रचरण श्रवणत्वगादीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम आपुला तो एक देव करोनी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे इरती माईक दुःखाची जनती नाही आदे अंती अवसान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडला भक्त संत श्रेष्ठ वैराग्याची मूर्तिमंत पुतळे असणारे याच्यावत जीवाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे देहुनिवासी श्रीमंत देवमान्य लोकमान्य संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उपदेश प्रकरणातील जवळपास सर्वच भाविक भक्तांच्या पाठातला अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे। अभंगातील सरळ सरळ भावार्थ असा आहे, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात याच्यावत जीवाचा जर विचार केला तर प्रत्येक जीव सुखासाठी रात्रंदिवस पळतोय, बरोबर आहे का नाही? प्रत्येक जीवाचा विचार करा, प्रत्येक जीवाला सुख पाहिजे, त्याला सुख पाहिजे, नित्य पाहिजे, आणि पुन्हा समाधान पाहिजे। प्रत्येक जीव जो पळायला लागला कशासाठी पळायला लागला? सुखासाठी पळायला, बरं का? त्याला नित्य सुख पाहिजे का कधी मधी पाहिजे? नित्य सुख पाहिजे। मग तुम्हाला सुखाची अपेक्षा आहे ना, तुम्ही इतरत्र बाकीकडे जाऊ नका, तुम्ही आमचा ऐका। आपुला तो एक देव करून घ्यावा। तुम्हाला जर सुखाची अपेक्षा असेल तर तुम्ही आमचा ऐका, तुम्ही देवाला आपलं करा। देवाला जर तुम्ही आपलं केलं तर तेने विन जीवा, त्याच्या व्यतिरिक्त जर त्याला आपलं असं केलं तर सुख आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त काहीही व्यवहार आपला करा किंवा संसार आपला करा, तो दुःखाला कारणीभूत झाल्याशिवाय राहणार नाही। कारण का? देवा व्यतिरिक्त जे जे म्हणून काही दृश्य पदार्थ आहेत ना, त्यांनी आतापर्यंत माघ कुणाला सुख दिलं नाही, आता ते सुख देत नाही आणि पुढे सुख देणं शक्य नाही, नाही आधी अंती अवसानी। का हो जगद्गुरु तुकोबाराय, देवाला जर आम्ही आपलंसं केलं तर फायदा काय? म्हणले देव अविनाशी आहे आणि तुम्ही जर त्याला आपलंसं केलं तर तो त्याच्यासारखं तुम्हाला करीन। अविनाशी करी आपुली आईशे लावी म्हणा, पण देवाला आपलंसं करायचं असेल, आपल्याला अविनाशी व्हायचं असेल, त्यांनी आपल्याला अविनाशी करावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी त्याच मनाला पिसं लागलं पाहिजे। लावी मना पिसे गोविंदाचे। आणि या प्रकारे जर तुम्ही अनुकरण केलं तर त्याचे 2 फायदे। पहिला फायदा उत्तम नावाची कीर्ती राहील आणि जन्म मरण खंडन, असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झाला। अभंगाचा भावार्थ आपलं कीर्तन आता आना बरं भाऊ बुका येऊ का? मग आता अभंगाचा भावार्थ सरळ सरळ आपल्या समोर ठेवला। आता ज्यांनी 2 रगी आणल्यात ना, त्याच्यातली एक मला द्या, आहे का? अभंगावर सविस्तर बोलण्यापूर्वी इकडे द्या। वक्त्याचं कर्तव्य असते कशाच्या निमित्ताने करायचं मी सर्वांना माहिती आहे। भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने परमपूज्य श्री संत देवीदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त, बरोबर आहे का नाही,
सर्वच गावातील भाविक भक्तांच्या अथक परिश्रमातून, बरं नुसत्या परिश्रमाने सप्ताह होत नाही बरं का, ऐक नाही. लोक म्हणले हा आम्ही मंडप झाडू, पण महाराज वाटू लावायचे कसं? मग नुसते परिश्रम जमत नाही, अथक परिश्रमातून, श्रमदानातून. बरं नुसतं श्रमदान जमत नाही, त्याला द्रव्यदान लागतं. कारण महाराज आणायचे, गायक आणायचे, आहे का नाही, त्याला काय लागतं? द्रव्यदान. बरं श्रमदाने द्रव्यदाने सप्ताह होतो का? पैसे खूप गोळा झाले पण मंडपामध्ये कोणीच ऐकायला नाही, मग काय फायदा आहे? मग श्रमदान, द्रव्यदान आणि प्रमुख उपस्थितीमध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, श्रीमद भागवत कथा, ज्यांच्या अमृतमय वाणीमधून तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकत आहात. आमचे परम मित्र विष्णूजी महाराज आनंदी, आहे की नाही, यांच्या अमृतमय वाणीतून आपण भागवत कथा ऐकत आहात. आणि कीर्तन महोत्सव, आणि या कीर्तन महोत्सवातील दुसऱ्या दिवसाची सेवा तुम्हा सर्वच भाविक भक्तांच्या वतीने, आहे का नाही. आता येनुरा गाव म्हणजे आपलं सर्वच भाविक भक्त आपल्या ओळखीचे बरं का, कमिटी मधले असणारे सर्वच मंडळी, ज्यामध्ये 4-2 जणांची मला ओळख आहे. हरिभक्त परायण आपले बबन भाऊ आहेत, इकडं पिंटू भाऊ आहेत, आहे का नाही, अजून इकडं नाना आहेत, भुंबर सर आहेत, आहे का नाही, आप्पा आहेत, गावातील सर्वच मंडळी. आता जवळपास सर्वांचंच नाव मला माहिती आहे बरं का. जर नावच घ्यायचं जर झालं तर 10:30 इथंच वाजते, आहे का नाही. आणि या सर्वांच्या वतीने तुम्हा सर्व मायबापांचं, ज्यांच्यामुळे मला दर्शन होतंय ना, माझ्यावर नितांत प्रेम करणारे आपले जय भद्रा साऊंड सिस्टमचे मालक बाबा महाराज भुंबर यांनी फोन केला, म्हणून दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा, आणि त्या अनुयायाने तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन होते. आणि मुख्य म्हणजे बुक्याचे यजमान, काय नाव त्यांचं, नारळाचे कीर्तनाचे आबासाहेब आप्पासाहेब भुंबर. हा तुम्ही म्हणता सर्वांना धन्यवाद दिले. आणि कीर्तन म्हटल्याचे नसतं, कीर्तन म्हणलं की एकट्या माणसाचा खेळ नसतो बरं का. आणि आपल्या गावावर नितांत प्रेम करणारे बरं का. कारण पैसे देऊन गुणवान येईलच असं नाही बरं का, त्याच्या खाली, पैशाच्या खाली पुन्हा प्रेम लागतं. आणि तुम्ही गुणवानावर प्रेम करणारी मंडळी बरं का. आता मी जेव्हापासून पाहतोय ना येनुरातले सत्य, येनुऱ्यात आधी कधीच अशी बटाळी नाही बरं का, बंडाळी कधीच नाही की गायक आहे का नाही, कधीच नाही असं, आहे का नाही. एक दिवसाचं जरी कीर्तन असलं का 4-2 गायक, आणि आपल्या गावातली ही मंडळी चांगली गायक मंडळी, आहे का नाही. नाही तर काही गावाच्या टायमाला काही गावामध्ये मिळच नसतो बरं का, वाजणार नाही, म्हणणार नाही, महाराज एक म्हणतो, मागचा एक म्हणतो, आहे की नाही. पण आपल्या गावात एकाहुनी बळीरे ज्यांनी सुंदर अशी चाल गायली, माझे परम मित्र संगीत विशारद आपल्या गावातले जावाई, आहे का नाही, अनिलजी महाराज गवळी आहेत, ज्यांनी सुंदर अशी साथ केली, सुरुवात केली आमच्या हरिभक्त पारायण, ज्यांना आम्ही प्रेमाने काका म्हणतो, गणेश काका, आहे का नाही, कीर्तनकार आहेत, आहे का नाही, युवा कीर्तनकार. त्यांच्याच बाजूला हरिभक्त पारायण, ज्यांचा सुंदर आवाज आहे, संगीत विशारद भजन सम्राट अशोकजी महाराज मुजमुले आहेत. त्यांच्या बाजूला हरिभक्त पारायण हा आपल्या गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व बबन भाऊ आहेत. त्यांच्याच बाजूला आमचे संतराम महाराज, आहे का, त्यांच्याच बाजूला महादेव महाराज, इकडं सुंदर नाना आहेत, आप्पा आहेत, भुंबर सर आहेत, अजून सोळंकी महाराज, पुन्हा इनेकरी बाबा चोपदार महाराज. मुख्य म्हणजे कीर्तनाचं इंजन म्हणजे पक्वाद असतंय का. आणि इंजन जर तात्या चांगलं असेल तर डब्या मागून डबे येते बरं का हरी महाराज. आणि इंजन बिघडलं बरं का भाऊ की डब्यावर डबे चढत असते. आपलं इंजन चांगलं आहे. इथं गाडी पॅसेंजर आहे पण मालगाडीची तयारी बरं का, 2 इंजन आहेत. निवृत्ती महाराज, ऐकला ना, आमच्या गावातील माझे परम मित्र कृष्णा महाराज साबळे, आहे का. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि उत्तम अशी साऊंड सिस्टम, बाबाला वाटलं मी विसरलो का काय, पण नाही विसरू देत बरं. उत्तम अशी साऊंड सिस्टम तुम्हा सर्व भाई भक्तांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि शिवेला पूर्ण विराम. झोपलात का काय, गाड्याने कधी कधी होत ना, आहे का नाही. एके ठिकाणी महाराज मी 2 तास कीर्तन केलं.
काही सांगितलं, एक माणूस माझ्या पुढेच बसल्याला महाराज, तो म्हणायचा बरोबर आहे. मी म्हणायचो काय म्हणतात तुकोबारा, तो म्हणायचा खरंय बरोबर आहे, खरंय बरोबर आहे. 2 तास कीर्तन त्याच्याकडे पाहूनच. पिंटू भाऊ कीर्तन संपल्यावर लोक म्हणले महाराज तुम्ही काही सांगा, तो चूक काहीच म्हणत नाही. म्हणलो का, म्हणले तो बाहेर आहे, त्याला ऐकूच येत नाही, काही सांगा. तसं तुमचं होऊ देऊ नका बरं का, तुमचं तसं होऊ देऊ नका. महाराजाचं चुकलं की नकारार्थी मान हलवायची बरं का. मग महाराज नाही, महाराजाचा बाप कीर्तनात असू द्या, महाराजाचं चुकलं की मान नकारार्थी हलवायची. आणि महाराजाचा जर सिद्धांत पटला, महाराज आपला दुश्मन असू द्या, होकारार्थी मान हलवायची बरं. विठाला विठाला विठाला. श्रीमद भागवत कथा आणि त्यातली त्यात दुधामध्ये साखर. उद्या काय, उद्या काय, उद्या द्वादश बरोबर. उद्या काय बरोबर आहे, आज एकादश म्हणजे उद्या द्वादश. उद्या दुधामध्ये साखर आहे का नाही, उद्या आहे का नाही. देव बैसले सिंहासने आले याच का पुरे धरे आहे का नाही. आपल्या सर्वांचं इष्ट देव प्रभू रामचंद्र उद्या काय त्यांच्या गादीवर बसणार आहे बरं का. याच्यावर आपल्याला यायचंय बरं का. एक जाता जाता फक्त एक सांगतो बरं का, तुमचा याच तिथीला सप्ताह बरं का. तुमचा प्रत्येक वर्षी बघून भाऊ बरोबर एक नाही, याच तिथीला सप्ताह. आणि काय तुमचं येणूर करायचं भाग्य. तुम्हाला देवाच्या प्राण प्रतिष्ठेचा उत्सव दुसरा करायची गरज नाही. तुमचा सप्ताह त्याच्यातच आहे. काय तुमचा सप्ताह त्याच तिथीला आहे. फक्त काय करा, उद्यापासून प्रत्येकाच्या घरी गुढी उभारा, तोरण बांधा. कारण काय, उद्या खरी आपली दिवाळी बरं का. आणि सप्ताह होईपर्यंत काला झाल्या पण तोपर्यंत काढायच्याच नाही बरं का. आणि माता मावल्यांनो हलक्यात हलकी साडी लावा, उन्हाने खराब व्हायची नाही. कारण 7 दिवस ठेवायची, हलक्यात हलकी लावा. पण 7 दिवस घरावर काय करा, गुढिया उभारा. कारण गुढिया तोरणे ऐक ना, असं हा योग साधून आलाय बरं का. काही लोकांनी मुद्दाम होऊन सत्य केले, तुम्हाला मुद्दाम होऊन करायची गरज नाही. तुमचा त्या तिथेला आलेला आहे म्हणून हा योग. आणि पुन्हा दुसरं भाग्य, तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकत आहात. काय भाग्यवान आहे. कारण श्रीमद भागवत कथा बाळ्या मांडी घाल. श्रीमद भागवत कथा भाग्याशिवाय कोण्याच व्यक्तीला ऐकायला भेटत नाही बरं का. महाराजांनी तुम्हाला सांगितलं असं, मी ही टच करून जातो, ए बोल नको बोल नको बोल नको नाही, बसू द्या बसू द्या. कारण श्रीमद भागवत कथा कोण्याही व्यक्तीला ऐकायला येत नाही. मला सांगा, काही लोक भागवत चालू असताना गावाच्या बाहेर जाऊन झोपत आहेत का. कारण त्यांचं पुण्य कमी पडतं. ज्या टायमाला व्यक्तीचं भाग्य म्हणजे पुण्य आणि जन्माचं एकत्रित येतं ना, त्याच टायमाला त्या व्यक्तीला भागवत कथा ऐकता येते. असं मी म्हणत नाही, भागवतकार म्हणतात. भाग्य उदयन बहुजलम समरजितेन सतसंगम च लभते पुरुषो यदायवे अज्ञान हेत कृत मोहमदांधकारम नाशम विदायत ते द्वयते विवेकः. अरे भागवत असेल, कीर्तन असेल, रामायण असेल, हा सत्संग आहे. आणि सत्संग जर जीवनात घडून यायचा असेल तर त्याच्यासाठी भाग्य लागतं बरं का. अहो जसं भागवतकार म्हणतात तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भाग्याचा उदय
पाय आले. ज्या दिवशी सत्संग जीवनात निर्माण झाला ना मग त्याला भाग्य म्हणायचं. अजून एखादं प्रमाण सांगू का? उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली कधी संत दर्शनी हाला. ज्या दिवशी संताची संगती म्हणजे संताची संगती म्हणजे भागवत ऐकलं, रामायण ऐकलं, अरे एवढंच काय गाथ्याचं पारायण केलं, हाही सत्संग. आणि संताची संगती व्हायची असेल तर त्याला पुण्य लागतं बरं का. मी प्रमाणाशिवाय बोलणार नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पुण्य फळले बहुता दिसा उदयाचा ठसा झालो सन्मुख तो तैसा संत चरणी पावलं. मग संताचं जर सानिध्य प्राप्त करायचं असेल त्याला काय लागतं? भाग्य. आणि तुम्ही भाग्यवान आहात भागवत कथा ऐकतात. अरे भागवत कथा किती श्रेष्ठ हे मी सांगत नाही, भागवत सांगणारे किती श्रेष्ठ हेही मी सांगत नाही, भागवत ऐकणारे किती श्रेष्ठ हे सांगतो आणि पुढे चालतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, जर भागवत ऐकणारी मंडळी माझ्या जीवनात जर त्या व्यक्तीविषयी त्याची थोडीफार जरी माझ्या जीवनात सेवा घडली ना तरी माझ्या दैवा पार त्याचं उत्तर साधूने सांगितलं, गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे आणि मग त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. अरे तुमच्या म्हणजे जे भागवत कथा ऐकतात ना त्यांच्या सेवेची इच्छा कोण करायला? जगद्गुरु तुकोबाराय करायले. मग किती भागवत कथा ऐकणारे श्रेष्ठ. अरे भागवत कथा ऐकणारे एवढे श्रेष्ठ, मग भागवत सांगणारे किती श्रेष्ठ आणि सांगणारे एवढे श्रेष्ठ, नियोजन करणारे किती श्रेष्ठ, मग भागवत किती श्रेष्ठ. विठाला विठाला आणि या भागवत सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची सेवा अभंग निवारला आहे. आपुला तो एक या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात बरं का. तुम्हा आम्हाला उपदेश करतात. आता उपदेश कशाला म्हणावं याचा विचार करायचा ना अभंगात प्रवेश करायचा बरं का. आमचे गुरुवर्य सांगत असतात, बाबा हो उपदेश कोणीही करू नाही, कोणालाही करू नाही आणि काहीही करू नाही. विठाला एखाद्याला काहीतरी सांगणे म्हणजे उपदेश नाही बरं का. विठाला 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 कारण उपदेश वेगळा, आज्ञा वेगळी, अनुज्ञा वेगळी आणि अभ्यर्थना वेगळी. आमचे गुरु चंद्रशेखरजी महाराज सांगत असतात, महाराज उपदेश कशालाही म्हणायचं नाही. मग उपदेश कशाला म्हणायचं? सांगणारा मोठा असावा. तुम्ही इकडं पहा, काय नाही त्याचं काम ते करते, तुम्ही माझ्याकडे पहा ना, तुम्ही माझ्याकडे पहा. एक तर तुम्ही असे पुढं पाहिजे होते, पहा पुढं सगळी चिल्लरच झाली, नोटा मागत. कुठे आहेत आपण? मनानं येणार बरोबर आहे, बरोबर बरोबर. काय चालू आहे? कीर्तन कीर्तन. ती म्हणतो नोटा. मी सांगत होतो उपदेश कशालाही म्हणलं नाही पाहिजे. आमच्या गुरुवारी सांगत असतात, अरे उपदेश त्याला म्हणायचं सांगणारा मोठा असावा. एक, ज्याला सांगितलं, ज्याला उपदेश करायचा त्याच्या कल्याणाचं ज्ञान त्याच्याजवळ असावं. दोन,
ज्याला उपदेश करायचा ना त्याचं कल्याण व्हावं याची अंतःकरणात तळमळ असावी ती, आणि उपदेश करण्याचा अधिकार असावा 4. या 4 गोष्टी एकत्रित आल्याच्या नंतर जे सांगितलं जातं, या 4 गोष्टीचा विचार करून जे बोलल्या जातं ना, याला उपदेश म्हणायचं बरं का. मग उपदेश कोणी करावा? उपदेश नेहमी मोठ्याने करावा. मला सांगा, जगाच्या पाठीवर कोण मोठं आहे हो? जगाच्या पाठीवर आपल्याला मोठेपणा येतो, माणसाला मोठेपणा येतो, पण माणसाचा मोठेपणा सापेक्ष मोठेपणा आहे. आणि जगाच्या पाठीवर फक्त एक देव मोठा आणि दुसरे निरपेक्ष मोठे संत आहे बरं. जगाच्या पाठीवर मोठं कोण आहे? आपल्यालाही मोठेपणा येतो, पण आपला मोठेपणा कायम टिकत नाही. मला सांगा, सरपंचाचा मोठेपणा किती काळापुरता? 5 वर्ष. तुमच्या गावात झालं का? आमच्याही गावात झालं बरं का. तुमच्या गावातलं सोडून आमच्या गावातलं धरून 2 सख्खे भाऊ उभा. तो म्हणला, महाराज वढ्याकडून जाऊ द्याचं 2 एकर, पण त्याचं धुपण करायचं. कोणाचं? सख्या भावाचं. त्याचं धुपण करण्याच्या नादात याचा जाळ लागला. कोणी कोणाचाही जायचा जाळ. मला हे सांगायचंय, सरपंचाचा मोठेपणा किती दिवसापुरता? बरं, सरपंच सोडा सामान्य, पंतप्रधानाचा मोठेपणा किती दिवसापुरता? लय झालं तर 2-3 चक्रा, 10-15 वर्षाचा. पण एक ना एक दिवस त्याला काय व्हावं लागतं. हे तुम्हाला उदाहरण कळलं नाही का? तुम्हाला तुमच्यातलं उदाहरण सांगतो. तुमच्या गावात मुलाईचे लग्न होतेत का? नाही होतेत ना? बरोबर आहे नाही? नाही, आमच्या गावात 75 तशीच फिरायलेत म्हणून म्हणा. तुमच्या गावात 80 आहेत का? होतेत का नाही तुमच्या गावात? पिंटू भाऊ लग्न होतेत ना? जर मुलाचं लग्न ठरलं तर सगळं गाव काय म्हणतं महिनाभर त्याला? काय अनिल महाराज काय म्हणतो? नवरदेव. महाराज काय थाट. एरवी त्याला कुत्र विचारित नाही, पण लग्न ठरल्या टमरेव धरायला एक जण त्याच्यासोबत. बरं, हा विनोद आहे? विनोद आहे? डबा धरायला एक. अरे कमरेचा बेल्ट काढायला एक जण. पहिल्या दिवशी गेलेले असते, अरे लग्न झाल्यावर लटकून येते, पण बेल्ट धरायला एक. महाराज पहा, अरे नुसते त्याच्या कपाळावर घामाचे 2 थेंब दिसा. एरवी बहीण त्याला पाहत पण नाही, पण लगेच घाम पुसायला. किती मोठेपणा त्याला. अरे एवढा मोठेपणा येतो, लोक त्याला देव म्हणतात, नवरदेव. म्हणून तो बुटासहित मारुतीच्या मंदिरात जातो का नाही? तुम्ही सिद्धांताकडे लक्ष द्या बरं का, मी मोठेपणावर बोलायला. महाराज असंच आमच्या गावात एकाचं लग्न झालं, पण मी जरा लांब कथेची तारीख घेतली, माझं जाणं झालं नाही. 15 दिवसांनी त्याच्या घरी गेलो, म्हणलो, काकू नवरदेव कुठे? ती काकू म्हणली, बाप्पा तो नवरदेव कसला? तो बैल होऊन बसला. उदाहरण संपलं. याला मोठेपणा आला होता का नाही? मग याचा मोठेपणा कायम टिकला का? तसं संताचं काल मोठे ना आज. अरे नाही, संताचा मोठेपणा विचार करत असताना साधू म्हणले, साधू थोर जाना, साधू थोर तीन वेळेस काय करायची म्हणायची गरज
म्हणजे अरे एकदा जरी मोठं म्हणल्याच्या नंतर मोठंच आहे ना, पण का 3 वेळेस म्हणले? अरे साधू भूतकाळात मोठे, साधू भविष्य काळात मोठे, आणि जगाच्या पाठीवर वर्तमान काळात कोण मोठे? साधूच मोठे. मग आपला सिद्धांत आहे, जे मोठे त्यांनी काय करावा? उपदेश करावा. अजून एखादं प्रमाण सांगू का? कारण आमचे गुरुजी सांगत असतात, महाराजाने कीर्तनात बोलत असताना प्रमाणाने बोललो पाहिजे. एक महाराजांनी बोलताना कीर्तनात परमानाने बोललो पाहिजे, आणि महाराजांनी कीर्तनात प्रमाणात बोललो पाहिजे. महाराजांनी कीर्तनात प्रमाण देऊन बोललो पाहिजे. मी काय म्हणतो, तुझ्या म्हणण्याला काही किंमत नाही. शास्त्र काय सांगताय, ग्रंथ काय सांगताय सांग, आणि शास्त्राचा सिद्धांत आहे साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. अरे कलियुगात नाही, कोण्याही युगात कोण मोठं आहे? साधूच मोठा आहे. एखादं प्रमाण अजून सांगू का? जगद्गुरु तुकोबाराम म्हणतात, काय त्यांचा महिमा वरून वारंवार, काय त्यांचा महिमा वरून असं कसं, असं कसं, असं कसं, असं कसं, करू द्या 11 वाजता कसं, असं. अरे कसं म्हणजे कसं? कीर्तनात कसं पाहिजे? असं म्हणजे कसं? आपल्याला चहा कसा लागतो? गोड. बरोबर आहे. आपल्याला चहा कसा लागतो? कोण म्हणलं काळा? काळा दुधाचा असू द्या, नाही तर काळा असू द्या, पण कसा पाहिजे? मागच्या जन्मात का माझ्या आजी होते का काय? चहा दुधाचा असू द्या, नाही तर काळा असू द्या, कसा पाहिजे? कडक. तसं कीर्तनातलं काम कसं पाहिजे? कडक. नाही तर चट लोक झोपले तर काय म्हणाले तुकोबार आहे, काय म्हणते झोपलेत लोक. कीर्तनातलं काम कसं पाहिजे? असं कडक. आणि महाराज, मी स्तुती कोणाची कधी करीत नाही बरं का, आणि कीर्तनासाठी तर कधीच नाही. आमचे महाराज म्हणत असतात, महाराज प्रॅक्टिस करून बोल बसतो, बरोबर आहे का? प्रॅक्टिस करून राग बसतो, पण साधना झाल्यावर ते गोड लागतंय, बरोबर आहे का? आणि ह्या लोकांची साधना आहे महाराज पांढरी ती नाही. आणि पहा, आम्ही तरी अजून बदलून म्हणतो, पण आमच्या निवृत्ती महाराजाचं पहा ना काम कसं आहे. कोणी म्हणलं तरी सगळ्या सगळं या ना कोणाला घ्यायचं. पुन्हा आज असं काम पांगलं द्यायचं, त्या धुमाला जास्त कणिक लागायली, गडी गळून जाता वाली. दुपारा कथा वाजून आलेत, किती गोड वाजवतात महाराज. हाय का? सुंदर आहे. कुठं होतो आपण? चहा अरे तिथं नाही, हरिभक्त थोर भूमंडळ इथं येतात. तुम्ही चहाच हरिभक्त थोर जगाच्या पाठीवर मोठं कोण आहे? संत आहेत. म्हणून संतांनी उपदेश करावा. आपला पहिला मुद्दा आहे, उपदेश कोणी करावा? मोठ्याने करावा. संत मोठे. बरं, दुसरा मुद्दा आहे, ज्याला उपदेश करायचा आहे त्याचं कल्याण व्हावं,
असं संताच्या अंतकरणात तळमळ पाहिजे. आणि किती तळमळ आहे. बुडत हे जन न देखे या डोळा किंवा येतो ही ताचा कळवळ, येतो ही ताचा कळवळा, 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 येतो ही ताचा कळवळा. बढती हाती मनोनी काळा, बढती हाती मनोनी काळा, येतो ही ताचा कळवळा, येतो ही ताचा कळवळा. अरे संतांच्या अंतःकरणात समाजाचं कल्याण हो याची इतकी तळमळ आहे बर का. अरे संतांनी समाजाने असं नाही ऐकलं तर संतांनी रूप घेतली, बाबा म्हणले, पाया पडले आणि समाजाला जाग करण्याचं काम केलं आहे का नाही. लागून या पाया, पाया पडले. कधी बापा म्हणले करा रे बापांनो, काय आपण उचल देते का त्याला. मग कशासाठी म्हणायला लागले. येतो हिताचा कळवळा. अरे संत आपल्यासाठी इथं आले बरं, नुसते गावात नाही आले आहे का नाही, गल्लीत आले. गावात हिंडे बाहेर आली, देवदेवीची केलीची पोळी, चरण नसता वागे ज्ञानदेवाची कांती सावळी. पाठ पाठ सांगितलं बरं काही, पण लोकांनी पुन्हा रकी अंगावर घेतल्या, लागले म्हणले बोंबलायला लोक. कोण भजने काकड्यात सांगितलं बरं काय. काकड्यात म्हणजे आमच्या काकड्यात नाही, आमच्या काकड्यात नाही, वारकरी संप्रदायामधली जी संध्या आहे ना सकाळची, त्या काकड्यात सांगितलं. आपल्या घरी आपल्या गल्लीत आले, नाही नाही आपल्या आळीत आले, आपल्या मानाखाली हात घातला आणि सांगितलं, पाटील ज्या रस्त्याने तुम्ही चाललात ना हा रस्ता चांगला नाही. तुमची गाडी पांदीला चालली, तुमची गाडी परतूरला गेल्याच्या नंतर इकडं तिकडं पाहती की लगे हिरव्या जाळीत घुसती, घुस घुस घुस. ध्यानात घ्या. अरे तुमची गाडी आता चांगली आहे पण नंतर तुमच्या गाडीचं टायर पंक्चर होणार आहे का नाही. अरे बसलं तर उठता येणार नाही आणि उठलं तर बसता येणार नाही. मग अजून गाडी चांगली आहे ना, भैया गाडीवाला, भैया गाडीवाला धीरे गाडी हा करे, धीरे गाडी हा करे. मग अजून बी वेळ गेली नाही बाप्पा, तुम्ही आमचं ऐका. हे कशा आता जागा रे आता जागा रे आता जागा म्हणजे बापा हो, आता म्हणजे तुम्हाला नरदेव भेटला ना, आता तुम्ही जागा.
आता तुम्ही कुत्र नाही, आता तुम्ही मांजर नाही, माणूस म्हणून जन्माला आलात ना, तुम्हाला जागा होता येते. तुम्ही जागा भाई म्हणले, आपण का उच्चेर देते का? मग भाई दादा ही भाषा तळमळीची आहे बरं का. ही भाषा कशाची आहे? ही भाषा तळमळीची आहे का नाही? मग आपला सिद्धांत आहे, मोठा त्याने उपदेश करावं, अजून त्याच्याजवळ एक गुण असावा, अंतकरणात तळमळ असावी, म्हणजे संताच्या अंतकरणात तळमळे. बरं, दुसरा, संताजवळ अधिकार आहे का? हा, अधिकाराचा जर विचार केल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, अहो अरे भगवंताने आम्हाला याच्यासाठीच पाठवलं आहे का नाही? आहे का नाही? भगवंताने आहे का नाही? तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा, ज्याच्यासाठी सांगितलं ते काम करण्याचा अधिकार कोणाचा? त्याच व्यक्तीचा. उदाहरणार्थ, या ठिकाणी तुम्ही पॉम्पलेट म्हणजे माझं नाव टाकलं, कीर्तनाची तारीख आजची माझीचे, कीर्तन करायचा अधिकार कोणाचा? माझा. तसं संताला देवाने पाठवलं जगाच्या कल्याणासाठी, मग जगाला उपदेश करण्याचा अधिकार कोणाचा? संताचा. म्हणजे संत मोठे, अंतकरणात तळमळे. बरं, संत जो अधिकार आहे. आणि दुसरी गोष्ट राहिली, संताकडं जगाचं हित होईल, जगाचं कल्याण होईल याचं ज्ञान आहे का? अरे जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, संत व्यतिरिक्त बाकीचं समाजाचं कल्याण व्हावं किंवा हित व्हावं असं ज्ञान कोणाजवळच नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, शोधोनिया आले संत हिता हित जगाचे. म्हणजे संत मोठे, संताकडे अधिकार आहे, संताकडे तळमळे, आणि संताजवळ त्याचं ज्ञान आहे, म्हणून संत उपदेश करण्यासाठी योग्य. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात. या जगाचा जर विचार जर केला ना, तर प्रत्येक व्यक्ती जो पळायला लागला, कशासाठी? झोपलात का काय? कसं? प्रत्येक व्यक्ती जर पळायला लागली, चोरी करायला कशासाठी? अहो बोला ना, चोरी करायला कशासाठी? कशासाठी महाराज? सुखासाठी. बरोबर आहे ना? आणि महाराज कीर्तन करायले कशासाठी? कोण म्हणलं? पाकिटासाठी. बरोबर आहे, पाकिटासाठी. पण पाकिट कशासाठी? पाकिट कशासाठी? पाकिट कशासाठी? ते म्हणते पैसे ठेवण्यासाठी. तुला त्या पाकिटाचा मेळच नाही, ज्याला मिळे ती रात्र पळायले. तुला त्याचा मेळच नाही, ज्याला त्या पाकिटाचा मिळे ना, घराला पाय नाही. आणि बरोबर आहे, अरे एवढे पळायलो होतो आम्ही, ज्याला पाकिटाचा मिळे ना. चैत्र महिन्यात निवृत्ती महाराज तुमचं लग्न झालं नाही म्हणून तुम्हाला अनुभव नाही दोघाला बी, आम्ही आम्हाला सगळ्याला अनुभव आहे. जे निघालोत ना आम्ही, एप्रिल मे महिना, घराला पाय नाही, दाढी वाढलेले, कपडे तांबट करासारखे झालेले. महाराज इमानदारीला मागच्या वर्षी मी 20 कथा केल्या, सगळे कपडे मळालेले, धोतर मळालेले, आता दाढी वाढलेली. नेमकं सप्ते पटा पाडल्यावर मी घरी गेलो. घरी गेल्यावर बॅग ठेवली की आमची गृहलक्ष्मी म्हणली, मामा ती घरी नाही. कोणाला? मी म्हणलो, अरे मीच आहे ना. अरे बायका मामा म्हणायला कशासाठी? पैशासाठी, सुखासाठी. पण इमानदारीने कोणी छातीला हात लावा, हृदयात हात ठेवा आणि सांगा, महाराज आमच्या जीवनात आम्ही सुखी आहे. कोणी सांगा, मध्यमवर्गीय सांगा, श्रीमंत सांगा किंवा भिकारी सांगा, दुःख 3 प्रकारचं आहे. गरिबीचं, पापाचं आणि जन्म मरणाचं. हे 2-3 दुःख आहेत ना. कोण्याही व्यक्तीला विचारा, महाराज तुमचं कसं आहे? तुमच्या आशीर्वादाने बरं आहे. म्हणलो, बापू आमचा आशीर्वाद आम्हालाच पुराणा, तुम्हाला द्यावा कधी? मग प्रत्येकाचा विचार केला तर, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. दुःखाचा प्रकार वेगळा असेल, पण दुःख कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहे उदास. प्रत्येक जण दुःखी. पण आपण विचार केला का, आपल्याला पाहिजे सुख पण होत नाही सुख, आपल्याला हवंय आहे की नाही सुख पण होत नाही सुख, आपल्याला नकोय दुःख पण झाल्याशिवाय राहत नाही दुःख. बरोबर आहे की नाही? मग आपल्या जीवनात आपल्याला दुःख का होतं याचा विचार सांगत असताना साधू म्हणले, बाप्पा हो, तुम्हाला सुख पाहिजे पण तुम्ही दुःख रूप संसार आपलासा केला ना.
दुःख बांधवाडी तरी वाजाना बाप्पा हो महाराज. हा एवढ्यावर आवाज लावायचा म्हणल्यावर जीव असा इथून इथपर्यंत येतो बरं का महाराज. हा ऐक ना. आणि एखादा कलाकार बरं का पैशापेक्षा त्याचं कौतुक केल्याचा भुकेला असतो बरं. अरे नका स्तुती करू पण किमान किमान जे अधिकाराचा आहे तो अधिकार तर त्याला महाराज. अरे बरेच लोक पेटी घेऊन पेट्या फुटल्या पण स्वराचा मेळ लागला. अरे लय अरे शिकून ये ना बाळा पकवत सांग. ए बाळा पकवत पाहून ये तू काय ऐकून आता बोल ना. वाजव मग आता तू ऐकलं नाही का. उठ वाजव बापू. तुझा बाप माया पुढे आल्या खाली पाहतून तू मला पकवत पाहून येत नाही ना ऐकून येत नाही त्याला घासावं लागत. अरे घासून याय ना घासून याय ना महाराज. 1 महिनाभर शिबिर घेतलं आम्ही. आता गावाचं नाव सांगितलं नाही आणि शिबिराचं नाव सांगितलं नाही. आणि बा 1 महिनाभर पोराला शिकवायचं नाही. वाजव धागी नता घेता. 1 महिनाभर त्याला एकच बोल शिकिला. काऊन 2च बोल शिकिले. काऊन शिकिले 2? कारण मला 2च येत होते. मला 2च यायचं त्याला मी शिकवायचं. वाजव धागी नता घेता घेता. मग 1-1.5 महिना ज्या टायमाला शिबिर झालं ना मी म्हणलो याला तालात बोल येतो का नाही पाहा. मग मी म्हणलो मग धागी नता घेता घेता. आणि ते बोल तालात आणण्यासाठी गचा उच्चार करावा लागतो बरोबर एक नाही. धागी नता गचा विचार करावा लागतो नाही उच्चार. महाराज तो बोल म्हणून लागला धागी नता अग गीता. मी म्हणलो अरे गीता कोण आहे. तो म्हणला मग मावस बहिणी. आता काय समज मग शिकून येत नाही तर बिना शिकलेलं कहा यावा महाराज. हा कुठं होतो आपण. दुःख बांधवडी आहे हा संसार. आपल्याला सुख पाहिजे पण आपण दुःख रूप संसार आपला केला आणि संसाराने कोणाला सुख दिलं नाही. अरे संसार सुख देत नाही आणि संसार सुख देणं शक्य नाही. पहा तुम्ही. अरे देवाने संसार कोणालाच पूर्ण दिला नाही. पहा काही लोक तुम्ही त्याचे केस पहा असे कुरुळे काळे घोर. पण परिस्थिती अशी आहे अरे 8 दिवस एक थेंब तेल भेटत नाही. कशाला. त्या केसाला लावायला. आणि एकाला तेलाच्या फॅक्टरीचा मालक केला. थेंब टाकणं नाकार वगळणं संगत केसाचा सुपडा साप. विनोद आहे. तुम्ही विचार करा. अरे 150 एकरवाले माणसं पाहिलेत ऐक ना त्याच्या पोराला काहीच कळत नाही. अरे काही 500 एकरवाले माणसं पाहिलेत गुजरात पर्यंत गेले त्याला पोरगच व्हायला. आणि एक खडी फोडतय 3 माग पळत येत. एक झोपी घातलेलं एक पाठीला बांधलेलं. संसाराचं स्वरूप आहे. अरे ज्याच्याकडे खायला आहे तर खाणार कोण नाही आणि ज्याच्याकडे खाण्याची पंचायत आहे तर उत आला. हे कशाचं स्वरूप आहे. कारण संसार देवाने कोणाला पूर्ण दिला नाही. आणि संसार कोणाचाही असू द्या हो. संसार कोणाचा असू द्या. महाराजाचा असू द्या मंत्र्याचा असू द्या नाही तर सामान्य लोकांचा असू द्या तो सुख देणं शक्य नाही. बाळ्या तो इंदू पाहिला का. हे लांबलच कसा असतो.
एवढा एवढा कोण्या कलरचा असतो? लाल आणि पिवळ्या कलरचा असतो का नाही? मला सांगा, इंचवाच्या कलर मध्ये फरक आहे का ठणक्यात? ठणक्यात म्हणजे येणुऱ्यात काळ्या इच्छानी नांगी हाणल्यावर गार लागत का? अरे इंचवाच्या कलर मध्ये फरक आहे, पण ठणका कसा आहे? ठणका कसा आहे? सारखाच आहे. तसंच आहे. अरे संसाराच्या कलर मध्ये फरक असल, एखाद्याचा रंगीबेरंगी दिसत असल, समोर गाडी, मोठी माडी आहे की नाही, बैलगाडी, 10-5 लाख रुपये बँकेत पडलेले असतील, पण त्याला विचारा ना, महाराज 2.5 फुटाची गादी, पण असा पालथा पडतो, निष्ठा फॅनकडे पाहतो, डोळ्याला डोळा लागा, कारण हे संसाराचं स्वरूप आहे. हे उदाहरण नाही कळालं का? तुम्ही अग्नी कोणाच्या घरचा पहा, खाटकाच्या घरचा पहा, नाही तर ब्राह्मणाच्या घरचा. कसा आहे? कसा आहे? अरे अग्नी सप्त्याच्या पंक्तीतला असू द्या, नाही तर कंदुरीतला असू द्या, त्याचा स्वभाव आहे काय? पूर्ण. तसा संसार कोणाचाही असू द्या, त्याचा स्वभाव आहे, संसाराचा स्वभाव आहे. संसार काय देणारे? दुःख देणारे. दुःख बांधवडी आहे हा संसार. अरे आपल्याला का माहित नाही का काय? आपल्याला माहित नाही का काय? मला सांगा, आपल्या बायका आपल्याला बोलत नाहीत का? आपण सांगित नाही कसं आहे? आपल्याला बोलत नाही. आपला मुलगा आपल्याला माघारी बोलत नाही का? आपण सांगत नाही. अरे पहिलं कसंही बरं होतं, एक माणूस एक पोरगा म्हणला, महाराज आता एक परीक्षा झाली का आपल्या जीवनात आनंदी आनंदी, म्हणले मी डॉक्टर होतो आता काय. मग परीक्षा दिली, डॉक्टर झाला. 1 वर्ष त्याने पुन्हा ते काय म्हणतात त्याला सर, इंटर्नशिप दिली. पुन्हा 1 वर्षाने मी त्याला भेटलो. मी म्हणलो आता कस काय? तू म्हणला ना आनंद आहे जीवनात. तो म्हणला, महाराज मी डॉक्टर झालो, पण काय करावं, खिचडी मलाच करावं लागते, पेशंट मीच पाहायचे, चपात्या मीच लाटायच्या. एक बार लग्न झालं ना माझं, मग माझ्या जीवनात काय आहे? आनंदी आनंद आहे. मग एका जणाने सोयरीक आणली आणि त्याचं लग्न झालं. 6 महिन्यानं गेलो. मी म्हणलो आता कसं आहे? तो म्हणला, महाराज पहिलंच बरं होतं राव, कारण एकटा होतो, सिंगल रूम असायची, ताण नव्हता झाडायचा याचा त्याचा. पण आता विचारू नका, संसाराचा धाक निरंतर आम्हाशी, मरण भले परी काय अवकाळा आईशी. अरे जोपर्यंत एकटा होता तोपर्यंत त्याच्या कपाटात फॉग, इटर्नल, अजून काय कोणते स्प्रे, व्हाईट स्टोन, बरोबर आहे का? पुन्हा अशी स्प्रेच्या बबन भाऊ, अशा स्प्रेच्या बाटल्या. मी गेल्याच्या नंतर चटकापाट रिकाम. मी म्हणलो काय रे, 1 बाटली ठेवली नाही. तो म्हणला 1 बाटली आहे ना. मी म्हणलो कुठे? तो म्हणला गादी खाली. म्हणलो कोणती? म्हणला झेंडू बामची, खासा खासा लावतो. कारण संसार कोणाचाही असू द्या, संसाराने कोणाला सुख दिलं नाही. आणि आपण संसार आपला केल्यामुळं आपल्या जीवनात कसं आहे, हा दुःखाला कारणीभूत आपण त्यामुळे. कारण का? संसार सुख देणं शक्य नाही, आहे की नाही? एका व्यक्तीच्या दारामध्ये एक झाड होतं पहा, आणि उन्हाळ्यामध्ये असा बार लागला महाराज. ते म्हणला एवढं मोठं फळाचं झाड आपल्या घरी, आणि आपण बाजारात जाऊन फळ आणतो. त्यानं लगेच फळ तोडलं आणि तोंडात घातलं, वाकडं तिकडं तोंड केलं, कारण फळ होतं लिंबाच. त्याने लगेच रिक्षा काढला की परतून 25 क्विंटल साखर आणली, आळं केलं. पुढच्या वर्षीचा बार धरायचा म्हणला. सगळे सोयरे धायरे, महाराजालाही पंक्तीला बोलायचं म्हणे, आंब्याचा रस करायचा. मग कीर्तनात लवकर बार लागत असतो. बार लागला, मोठाला लागला जरा, काय त्याला आपल्याला तोडायचे का आणायचे का पिकू घालायचे. महाराज त्याने मग त्या पुन्हा झाडाचं एक फळ तोडलं, तोंडात घातलं. कसं असं? आता हे तुम्हाला कळत नाही का? चहा ठेवा बरं लवकर. कसं हे कळत नाही तुम्हाला? लिंबाचं झाड कसं झालं असं ना? आता कडू. तो म्हणला एवढ्या वर नसन आली राव साखर. मग त्याने बुडाचं तोड. आता कसं बरं का कडू याचा विचार केला का आपण? अरे लिंबाचं पान तोडा, लिंबाची साल तोडा, किंवा लिंबाची लिंबोळी तोडा, ती कडूच लागणार का? कारण त्याचं मूळ कडू आहे ना. तसं संसार तुम्ही कुण तोंड लावा, संसार दुःख मूळ सोयी कडे
विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढा कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. अरे जसं लिंबाचं सर्वच अंग कडू आहे त्याचं कारण त्याचं मुळे, तसं संसाराचं मूळच कडू असल्यामुळं संसार कोणाचाही असू द्या तो काय करणार आहे, दुःखच देणार आहे. आणि आपण तो आपलासा केल्यामुळं आपल्या जीवनात काय दुःख आहे. मग काही साधक मंडळी म्हणली जगद्गुरु तुकोबा आहे, कळालं आम्हाला नितळ सुख पाहिजे, आम्हाला नित्य सुख पाहिजे, आम्हाला सर्व सुख पाहिजे. आणि आम्हाला कळलं आमच्या जीवनात दुःख काय आहे, कारण आम्ही दुःखरूप संसार आपल्यासा केल्यामुळे आमच्या जीवनात दुःख आहे. मग आम्हाला सर्व सुखाची अपेक्षा आहे, आम्हाला नित्य सुखाची अपेक्षा आहे. मग या सुखासाठी आमच्या जीवनात आम्ही काय करावं किंवा तुमच्या जीवनात तुम्ही काय केलं, त्या टायमाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणले माझ्या जीवनात मला सुख होण्यासाठी मी देवाला आपलंसं केलं. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तुम्ही देवाला आपलंसं करा. देवाला आपलंसं करा म्हणजे काय करा, देव आपला करा म्हणजे काय करा, इवाई करून घ्या का जावाई करून घ्या का मावस सासरा, काय नेमकं काय करा. देव आपला करून घ्या म्हणजे काय करा, अरे देव आपला करून घ्या म्हणजे अपरोक्षत्वाने देवाचं ज्ञान प्राप्त करून घ्या. देव आपलासा करा म्हणजे आपुला तो एक, तो म्हणजे एकमेवाद्वितीय ब्रह्म निह नानास्ति किंचनम, जगाच्या पाठीवर जग नाही सगळा जनार्दन, असं ज्ञान प्राप्त करून घ्या म्हणजे देव आपला करून घ्या. हा, कारण देव आपला करणं म्हणजे देव घरात येत नसतो. देव आपला करणं म्हणजे देव अंगात येत नसतो. देव आपला करणं म्हणजे देव दिसत नसतो. विठाला विठ्ठला
विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. करावा म्हणजे काय करावा? देवाचा अपरोक्षत्वाने ज्ञान प्राप्त करून घ्या. अरे एकमेव देव हा शब्द दोन्ही बाजूला लागतो बरं का. जसा हरी हा शब्द निर्गुणवाचक आहे आणि सगुणवाचक आहे, तसा देव हा शब्द निर्गुणवाचकही आहे आणि सगुणवाचक आहे. आता सगुणन निर्गुणन एकमेव अद्वितीय ब्रह्म आणि अपरोक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान असं जर सुरू केलं तर लोक म्हणते देव महाराज का नवीन सुटलाय, याचा कीर्तनाचा का मेळ आहे का काय. कारण हे लोकायला काय माहितीये का जरा जड जात. लोकायला कसं पाहिजे, आता कसं आहे समाजच कसा आहे, समाज म्हणल्यापेक्षा सृष्टीच बेगडाची झाली महाराज. पॅकिंग चांगली असली का माल कसाही असला तरी जमतो, आहे की नाही, आहे की नाही. पण खऱ्या अर्थाने कीर्तन कीर्तन ज्याला म्हणायचं ना ते याच्यासाठी बरं का, अपरोक्षत्वाने देवाचं ज्ञान प्राप्त करून घ्या. अरे अजातवादाच्या दृष्टिकोनातून ज्या जगाचा तुम्हाला त्रास होतं किंवा ज्या संसाराने तुम्हाला दुःख दिलं ना बाप्पा हो, तो संसार नाहीच असं ओळखून घेणं, असं ज्ञान प्राप्त करून घेणं म्हणजे आपुला तो एक. आमच्या गुरु रे बाबांनी, बळीराम बाबांनी या अभंगाची लिंक लावत असताना सांगितलं, महाराज आपुला तो एक देव प्राप्त करून घ्या म्हणजे देवाचं ज्ञान प्राप्त करून घ्या. आणि ज्ञानासाठी विवेक आणि वैराग्य लागतं. मग येरती माईक दुःखाची जनती. अरे हे खोट आहे आणि ते खरंय हे सांगणं याला विवेक म्हणायचं. आणि त्या दुसऱ्या चरणात विवेक सांगितला. पण विवेक प्राप्त होण्यासाठी त्याच्यासाठी निष्काम नामस्मरण पाहिजे. त्याच्यासाठी तिसऱ्या चरणात सांगितलं लावी मनापिशे गोविंदाची. आणि अशी जी वेदांताची प्रक्रिया याचं फल काय तर तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम जीवरी कीर्ती मागे. वेदांताच्या दृष्टिकोनातून अभंगाचा भावार्थ असं सांगता येतो बरं का. पण काय करता महाराज, आता सगळेच अधिकारी त्याचे नसतील बरं का. म्हणून जसे अधिकारी असतील तसा भावार्थ ठेवायचा. विठ्ठला अजून जर बारकाईनं जर विचार केला तर देव आपलासा करा म्हणजे कोणता करा. कारण देवामध्ये प्रकार आहेत बरं का. काही झालेले देव, काही केलेले देव आणि काही असलेले देव, आहे की नाही. केलेले देव कोणते? एका माणसाने ईर खांदली पाहिजे, मुठी खांदली आणि कडे बांधित असताना 5-6 दगड ठेवले पहा, त्याला काय म्हणतो आपण? आसरा. 10 दिवसांनी माझ्याकडे आणला. म्हणले महाराज लईच बेजारी. म्हणलो काय झालं? म्हणे आसराने धरलं. कोणाला? म्हणलो मानल्या कोणी? ते म्हणला मीच. म्हणलो मग धरायल्यात कोणाला? तुलाच. म्हणला काय करू? म्हणलो काहीच नको करू, पुढं ये रे आणि माग तू ये. महाराज कारण देव धरीत नसतो बरं का, कोणालाच नाही. आणि अंगात तर मुळच येत नसतो बरं का, मुळीच येत नसतो बरं का. पण काय करावं आता, लोकांच्या देव अंगात यायला लागला. देव अंगात येत असतो का अनुभवात? देव हा अनुभवात येत असतो. अष्टसात्विक भाव वेगळा बरं का. कंठी प्रेम दाटे, कंठ दाटून येणं, अंगावर शहारे येणं, डोळ्यातून पाणी येणं, अंग असं कंपन होणं, याला अष्टसात्विक भाव म्हणायचं बरं का. नाही तर देव अंगात आला म्हणून झुलणं. आणि तुम्ही पहा कोण्याच व्यक्तीच्या अंगात पांडुरंग राम येत नाही, याच्या अंगात हे इकडेच देव आहे की नाही. आणि हो, आणि तुम्ही पुन्हा निरीक्षण करून पहा कधीच माळकऱ्याच्या अंगात देव येत नाही बरं का. देव कोणाच्या अंगात येतो? ज्याला 8 दिवस आंघोळ नाही, बचा बचा लिखा झालेले आहे. कधी कधी विचार येतो इथले सोडून बरं का, इथल्या कोणाच्या अंगात येत असेल, आहे का नाही. कधी कधी विचार मनात येतो देवाला एवढी घाण जागा काऊन आवडत असेल बो. आता आम्ही रामायण करतो, ही मंडळी 40 वर्ष झालं नाही, तुमचं 40 नसेल कोणा. आता ही मंडळी 40-50 वर्ष झालं देवाचं नाव घ्यालेत. इमानदारीने सांगा तुम्हाला स्वप्न पडतं देवाचं पडतं का सापाचं पडतं? मला तर सापाचं पडतं, भूताचं सापाचं याच्या अंगात येतो का? आणि पुन्हा निरीक्षण करून पहा एकांतात कधीच लोकांच्या अंगात येत नाही. गारदा झाला, आम्ही सप्ताह केला पंढरपूरला, MS 75 सगळं पंढरपूरला. कारण आधार कार्ड होतं आणि शासनाने
फुकट केलं होतं पण एकीचं आधार कार्ड हुकलं आणि पैसे नाहीत, घरीच विसरलं. आपा काय करावं, डोकं लावलं. कंडक्टर वाजत आला, तिकीट तिकीट तिनं केलं. हा हा, तो म्हणला उत्तर असं म्हणल्यावर 4 वाजूस्तर बसतात तुम्ही, नाही तर आज्यातन विवर्तन केल्यावर येत अलीकडे. पण हा विनोद आहे का खरंय? हे विनोद आहे का खरंय? महाराज आमच्या गावातली घडलेली घटना सांगतो, फक्त माऊलीचं नाव सांगत नाही. हो, नवरात्रामध्ये एक माऊली झुलत आली महाराज माझ्याकडं. महाराज कापूर द्या, महाराज कापूर द्या. महाराज मी फक्त दिसायलाच बारीक आहे, असा लय कडू आहे, फक्त दिसायलाच लहान आहे. माझ्याजवळ आधी आणि ते सोपं असतंय, एक कापराची वळी घ्यायची, पटकन गिळून घ्यायची, पोळत नाही हाताला. महाराज मी सगळी बरं का बबन भाऊ, पिंटू भाऊ, सगळाच डबा ओतला तिच्या हातावर आणि जे चेतून दिलं 10 मिनिटं हातच वाढला नाही. अरे हाताला कातड राहिलं नाही, देवी राहिली. हा विनोद नाही बरं का महाराज. खरी अंधश्रद्धा निर्मूलन आमच्या साधू संतांनी त्याच टायमाला सांगितलं. जगद्गुरु तुकोबारायला राग आला, शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूती खेते, आहे की नाही. आपुल्या पोटाशी रडते आणि मागती शिती आशाच्या कोण नादी लागेल. अंधश्रद्धावाले आता आले. अरे आमच्या साधू संतांनी त्याच टायमाला याचं खंडन केलं. पण करता काय महाराज, आता तिकडं आहे का नाही, तिकडं लोकांचा कल जास्त आहे. अरे 5 टेम्पो गेले आमच्या गावातले सैलानीला. मी म्हणलो नेमकी कायच मजा आहे, पाहावतच तिकडं जाऊन. मी गेलो, अशी यात्रा भरली महाराज. आणि यात्रा भरल्याच्या नंतर देवाला वाटलं जमतंय आता. आणि मग देवाने केस मोकळे सोडले. का झाडाला त्रास झाला, काय झाडाला. आणि बरोबर आहे ना, 25 माणसं घरात, झाडाला 5लाच उठायचं, पायली भर उंडा तिंबायचा, पाणी झाडालाच भरायचं, कापूस झाडाला याचायचा, झाडाला ताण झाला ना ते. मग मधला मार्ग. अरे महाराज या माऊलीला केस सोडली आणि का कुणास ठाव असा हाताला ताण देतात पाहते. महाराज असा ताण द्याला, पण ताण देत असताना तिच्या गळ्यात एक दागिना होता पहा. दागिन्याचे प्रकार आहेत, नाही हार, गंठन. कोठागर बाबा सांगायचे पहा, महबूबा. आता नाही माहिती महबूबा. तसं एक अलंकार तिच्या गळ्यात होता. तिच्या गळ्यात होती एकदानी काकू. नेमकी 11 झाली होती, मालकाने सोडून आणलेली होती. आता 60,000 रुपये तोळा झालंय, वर गेलं वाटतं काहीतरी. अरे ते हात ताणता ताणता गेला ना, त्याच्यात अंगठा तुटली ना बोर माळती. आणि महाराज तिला वाटलं ह्यो आता माझ्या पाय पडायला, पण याचे जर इकडे तिकडे मनी गेले ना, ह्यो लाकूड घेऊन घरी गेलं. पण म्हणता काय भाऊ, देव तर फुल अंगात आलेले. मग तिनं डोकं लावलं, ती झुलतच होती. पण तिनं तिथं सुरू केलं, सैलानी बाबा सैलानी, गळ्यातली तुटली एकदानी, जिकडे तिकडे मनीच मनी, घेईल ना कोणी उचला ना धनी, ह्यो एक मनी देव एक मनी, सैलानी बाबा. आशे देव आपल्याशे केल्यावर कधी सुख व्हावा. मग आशा देवाच्या नादी लागू नका. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, अरे आम्ही आशा देवाच्या नादी लागलो नाही, आम्ही ज्या देवाच्या नादी लागलो, आम्ही जाचे दास, त्याचा पंढरी वास, जो या देवाचाही देव हो, काय कै काळाचे भय. अरे आम्ही जो देव आपलासा केला ना, तो भगवंत आपलासा केल्यामुळे आमच्यावर कधी चाल करीत नाही एक, आणि काळ आमच्यावर चाल करत नाही. आणि तुम्हालाही सांगतो बाबा हो, तुम्हाला जर देव आपलासा करायचा असेल तर असा देव आपलासा करा. आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विन जीवा सुख नोही, येरती माईक दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसान विठोबा तुम्हाला.
10:30 वेळेस 10:30 वाजले. थांबू का आता? आपली वेळ झाली आहे का नाही? बरोबर आहे का नाही? कारण महाराज रोज बदलणारे पण ऐकणारे तीच येत ना भागवताला तीच आहे का नाही? कारण शहाण्या महाराजांनी वेळ झाली की थांबलं पाहिजे बरं का. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो.